कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, तुम्ही जलाराम आहात का? हा मीच आहे. बोल, काय करणार? नाही नाही, मी असं ऐकलं होतं की तुम्ही लॉटरीचं तिकीट ब्लॅक मध्ये विकता आणि तुमच्याकडून घेतलेलं तिकीट 100% लागतं म्हणून. बस क्या भाई, तू तिकीट घ्यायला आलाय? आपण हेच काम करतो ना. मग समजा मी तुमच्याकडून लॉटरीचं तिकीट घेतलं तर मला सुद्धा लॉटरी 100% लागेल? भावा, डोक्यात डाऊट ठेवू नको. हा, इधर तेरा भाई बेटा आहे, समजा ना. तुला लिहून देतो, लॉटरी तू जिंकणार. पण त्याच्या आधी मला तुझं कपाळ बघावं लागेल, म्हणजे पुढे लोचा नको. इकडे हा, बरोबर. अरे बाबा, तू 1000 रुपयाचं तिकीट काढ. तसा पण तू झोलझाल करणारा नाहीये, खरं बोललो ना आपण. हो, हा, पण 1000 रुपये? तू आधी मला सांग, एवढं कसं काय लागले तुला? मारामारी केली काय तू? हा, आणि एवढे दिवस कुठे होतास तू? अरे दुकानाकडे इकडे कुठं जायचं? कुठं गेला होतास? वेंकी, इकडे कुठे दुकानाकडे जायचं? बसू. अरे काय? हा, डोळे बंद करू का? केले बघ. झालं काय वेंकी? कोणासाठी आणलं? आईसाठी? माझ्यासाठी? मला कशाला? मला नको बाबा. कड होय? कड काय, ते साधच तर आहे, महाग थोडी आहे ना. जत्रेतनं घेतलं होतं मी. पण हे पैंजण भारी बाबा, मला नको. नको नको, मला नको म्हणलं ना. नाही. पिशवणी झालं ग, खुळ्यावानी झालं ग. झुंजूर मुंजूर पहाटाला टिपूर टिपूर चांदण, दिवस येडा गेला कुठं.
डोक्यावर पाया हाती आभाळ गावतया अपसुकुवार नव उरात धावतया पंख बिगर जीव ह्यो उडरा पैंजण कानामध्ये छुन छुन वाजत आहे डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है पैंजण कानामध्ये छुन छुन वाजत है डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है लय भारी आहेत रे वेंकी. आईला दाखवते आता. छाक आहेत. थँक्यू. बरं बरं हा मैत्री सॉरी नाही का थँक्यू नाही. कसा रंग आज गुलाबी उन्हाचा फुलवानी गंध जणू पाचोळ्याला कसा कानावर हात जर दूरवर नाही कुणी डोळ्यावर चापू आता झोप नाही घालून जीव झाला हाय टपोरी गाव बरं नाडा झुम झुम झुमाड हसलं फसलं बघ बाई, तुला 100% लॉटरी जिंकायची असेल तर 1000 रुपयाचं तिकीट फाडावं लागेल. हा, आणि लॉटरी लागली ना आपल्या बाईला विसरायचं नाही. सरळ तिथून इथे यायचं आणि थँक्यू बोलायचं. कळलं ना? पण मी काय म्हणतो, तुम्ही म्हणता की खात्रीने सांगता की तुम्ही तुमच्याकडून विकत घेतलेलं तिकीट हे 100% लागतंच म्हणून, मग असंच एखादं तिकीट तुम्ही स्वतःसाठी का विकत घेत नाही? म्हणजे बघा ना, असं रस्त्यावर तिकीट विकून विकून तुम्हालाही कंटाळा आला असेल ना. तर एखादं तिकीट तुम्हाला लागलं तर तुमचेही दिवस पलटतील नाही का? अरे बाबा, दारूच्या गुत्त्याच्या मालकाला कधी तू दारू पिताना पाहिलेस का? नाही. अरे टपरीच्या मालकाला कधी बिडी पिताना पाहिलेस का? नाही. देवाच्या तरी दूत असतात म्हणून ते देव बनतात काय? आपलं तसंच आहे. आपण लक्ष्मीचा दूत आहे काय? तिला आपण तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो, बाकी काय नाही. कळलं का? हां, कळलं. येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.